Hello everyone. Good morning and welcome to our YouTube channel, that is Concept Builder for MPSC and UPSC. आजचा जो आपला इनिशिएटिव्ह आहे डेली रेडिमेड नोट्स, तर याच्यामध्ये आपण 24 मार्च 2025 चे इंडियन एक्सप्रेस मधील आणि द हिंदू मधील जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह फॉर बोथ UPSC आणि MPSC चा जो काही नवीन पॅटर्न आता येणार आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हने आपण आर्टिकल बघणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे आनंदाची बस. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, गडचिरोलीमध्ये जे काही विलेजर्स वगैरे होते त्यांच्या रिक्वेस्टवर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने काय केलेलं आहे, गडचिरोली डिस्ट्रिक्ट मधील जे काही रिमोट विलेज वगैरे तर त्या ठिकाणी स्टेट बसेस सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. हे आर्टिकल कशासाठी इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का, म्हणजे ह्या न्यूज साठी इम्पॉर्टंट नाहीये की त्या ठिकाणी म्हणजे मायन्यूट डिटेल्स जे आहेत ना, म्हणजे कोणत्या रूटपासून कुठपर्यंत चालू झाली वगैरे. एक्झाम्पल ह्या आर्टिकलमध्ये जे प्रोव्हाइड करण्यात आले नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉन्च ऑफ द आनंदाची बस सर्व्हिस इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट फॉलोइंग डिमांड ऑफ द विलेजेस. तर बेसिकली हे काय दाखवतं माहितीये का, गव्हर्नमेंटचा जो काही आस्पेक्ट आहे किंवा गव्हर्नन्सचा जो काही आस्पेक्ट आहे त्याला आपण रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स असं म्हणतो. तर हा आस्पेक्ट काय दाखवतं, गव्हर्नमेंटच्या ह्या एक्झाम्पल मधनं शो करतं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काही केस स्टडीज वगैरे असतील ना, तुम्ही काय करू शकता, GS2 मध्ये ज्यावेळेस आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स ज्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करायचे असेल विथ रिस्पेक्ट टू द इफेक्टिव्ह गव्हर्नन्स म्हणा किंवा रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स म्हणा, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ह्या एक्झाम्पल्स त्या ठिकाणी मेन्शन्स किंवा कोटेशन त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये जे कीवर्ड्स वगैरे यूज करण्यात आले आहेत, फॉर एक्झाम्पल डिसेंट्रलाइज प्लॅनिंग, सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स, रिस्पॉन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन किंवा रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स, तर हे कीवर्ड सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही सुद्धा काय करू शकता, हे नोट डाऊन वगैरे करू शकता. सिमिलरली जर आपण GS1 किंवा GS2 च्या पर्स्पेक्टिव्हनं विथ रिस्पेक्ट टू द इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा ट्रायबल एम्पॉवरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स टुवर्ड्स द मार्जिनलाइज कम्युनिटीज, मग त्याच्यामध्ये ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहेत ना, तर ह्या ठिकाणी जी काही बस कनेक्टिव्हिटीची जी काही सुरुवात आहे किंवा फॅसिलिटी वगैरे आहे, तर ही गडचिरोली मधल्या रिमोट एरियामध्ये ज्या ठिकाणी ट्रायबलचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर बेसिकली अशा प्रकारचे जे काही ट्रान्सपोर्टेशनच्या सर्व्हिसेस वगैरे असतील तर ते काय सजेस्ट करत असतात, म्हणजे एकदा ट्रान्सपोर्टेशन सुरू झालं तर ट्रान्सपोर्टेशन सुरू झाल्यामुळे काय होतं माहिती का, तिथं दळणवळणाची ऍक्टिव्हिटी वगैरे चालू होतात, मग त्या ठिकाणी ट्रेडच्या ऍक्टिव्हिटी वगैरे चालू होतात आणि ह्या ट्रेडच्या ऍक्टिव्हिटीमधनं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्या ठिकाणी होत असते. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायबल एरियाचं ज्या वेळेस इन्क्लुजन करायचं असेल किंवा त्यातली जर ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट करायची असेल तर ट्रान्सपोर्टेशन किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ट्रायबल एरियाच्या अपलिफ्टमेंटसाठी किंवा तिथल्या पीपलच्या अपलिफ्टमेंटसाठी, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचे एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. ह्या ठिकाणी जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायबल वेलफेअर असेल किंवा लास्ट माइल कनेक्टिव्हिटी असेल किंवा इक्विटी इन डेव्हलपमेंट, तर हे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारच्या आन्सरमध्ये यूज करू शकता. आता हे जे वर्ड्स आहेत ना, फॉर एक्झाम्पल ट्रायबल वेलफेअर म्हणा किंवा इक्विटी इन डेव्हलपमेंट, हे तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये विथ रिस्पेक्ट टू द GS1 चा जो काही सोसायटीचा पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये जो ट्रायबल डेव्हलपमेंटचा जो काही पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये पर्पजफुली अशा प्रकारचे कीवर्ड्स येणं गरजेचं आहे. ठीक आहे, सोशोलॉजीमध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेस आपण ऑप्शनलचं प्रिपरेशन वगैरे करतो सोशोलॉजी, तर त्यावेळेस हे ट्रायबल वेलफेअर, इक्विटी इन डेव्हलपमेंट हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी येणं हे जे कीवर्ड्स आहेत ना त्या आन्सर रायटिंग मध्ये येणं गरजेचं आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण GS2 च्या पर्स्पेक्टिव्हनं पंचायत राज डेव्हलपमेंट म्हणा किंवा ग्रासरूट लेवलचे डेव्हलपमेंट वगैरे म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड ज्यावेळेस आपण पेपरमध्ये समजा आन्सर वगैरे लिहितो, तर त्यावेळेस हे डिसेंट्रलाइज प्लॅनिंग, सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स, रिस्पॉन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन किंवा रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स अशा प्रकारचे कीवर्ड्स येणं महत्वाचं असतं. ठीक आहे, हे जे कीवर्ड्स असतात ना आन्सरमध्ये इन्क्लुजन अशा प्रकारच्या कीवर्ड्स पर्पजफुली केल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचा जो काही आन्सर रायटिंग मधला जो पॉझिटिव्हनेस आहे याच्याबद्दल दिसून येतो. तिसरं जे एक्झाम्पल याच्यामध्ये आपण तिसऱ्या पद्धतीने एक्झाम्पल यूज करू शकतो की याच्यामध्ये अनाउन्समेंट सुद्धा करण्यात आलेली आहे की गडचिरोलीला ट्रान्सफॉर्मेशन इनटू द स्टील हब म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही टार्गेटेड रिजनल डेव्हलपमेंट किंवा इंडस्ट्रियल प्लॅनिंगच्या रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटचे प्लॅन्स वगैरे असतील विथ रिस्पेक्ट टू द बॅकवर्ड एरियाज किंवा बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट, तर अशा प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीमुळे म्हणा किंवा कनेक्टिव्हिटीच्या फॅसिलिटीमुळे म्हणा किंवा रोड ट्रान्सपोर्टेशनच्या डेव्हलपमेंटमुळे सुद्धा की जे काही बाकीच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वगैरे तर त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट याच्याबद्दल होत असते. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल काय रिप्रेझेंट करतं, एक्झाम्पल ऑफ टार्गेटेड रिजनल इंडस्ट्रियल प्लॅनिंग. म्हणजे जर आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची जर पंचेशियल पॉलिसी विथ रिस्पेक्ट टू द ट्रायबल डेव्हलपमेंट ही जर स्टडी केली, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट त्याच्यामध्ये त्या 5 पॉईंट पैकी डेव्हलपमेंटचे जे काही 5 पॉईंट आहेत विथ रिस्पेक्ट टू द ट्रायबल डेव्हलपमेंट, तर त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे, तर त्या पॉईंटला आपण याला कनेक्ट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल टार्गेटेड रिजनल जी काही
पीपलच्या रिजनलच्या नीडनुसार जी काही डेव्हलपमेंट वगैरे आहे ना, तर ती त्या ट्रायबल पीपलला प्रोव्हाइड करणं, दिस इज वन ऑफ द बेस्ट सोल्युशन फॉर द ट्रायबल रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन. ठीक आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय करू शकतो माहिती आहे का, हे एक्झाम्पल त्या ठिकाणी आन्सर रायटिंग मध्ये ज्यावेळेस म्हणजे ट्रायबलच्या रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील तर तुम्ही ते एक्झाम्पल वगैरे प्रोव्हाइड करू शकता. इथे जे कीवर्ड्स वगैरे यूज करण्यात आले म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट, बॅकवर्ड रिजन अपलिफ्टमेंट किंवा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स वगैरे, तर हे सुद्धा आन्सर रायटिंग मध्ये इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इंडोनेशियामध्ये एक प्रोव्हिन्स आहे नुसा तेंगारा प्रोव्हिन्स. तर बेसिकली ह्या प्रोव्हिन्समध्ये काय झालेलं आहे, व्होल्कॅनोचं इरप्शन झालेलं आहे. म्हणजे बेसिकली आपण जर युपीएससीचे आतापर्यंत जर प्रश्न वगैरे बघितले प्रिलिम्सचे PYQचे, तर आपल्याला अशा प्रकारचे जे काही न्यूजमध्ये असलेले व्होल्कॅनोज वगैरे आहेत तर ते न्यूजमध्ये असलेले व्होल्कॅनो कोणत्या कंट्रीच्या रिलेटेड असोसिएटेड आहेत अशा प्रकारचे मॅच ऑफ द फॉलोइंग मध्ये क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे असते. ठीक आहे. तर हा जो व्होल्कॅनो आहे तर त्या व्होल्कॅनोचं नाव आहे लेवातोबी लाकी लाकी लेवातोबी लाकी लाकी व्होल्कॅनो. ठीक आहे. याचं जर समजा लोकेशन बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता ह्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली इथं दिसतं हा जो पूर्ण एरिया आहे ना, तर हा इंडोनेशियाचा एरिया आहे. ठीक आहे. हा पूर्ण जो पार्ट आहे ना, हा इंडोनेशियाचा पार्ट आहे आणि इंडोनेशियाच्या पार्टमध्ये ह्या साईडला इंडियन ओशन वगैरे येतं. ठीक आहे. हा सुद्धा इंडियन ओशनचा पार्ट आहे. तर इथे जो प्रोव्हिन्स तुम्हाला दिसतोय ना, तर ह्या प्रोव्हिन्सचं नाव आहे नुसा तेंगारा प्रोव्हिन्स. म्हणजे इंडोनेशिया मधल्या नुसा तेंगारा प्रोव्हिन्स मध्ये तर त्या ठिकाणी व्होल्कॅनोचं इरप्शन झालेलं आहे. तर त्या व्होल्कॅनोचं नाव काय आहे, लेवाटोबी लाकी लाकी व्होल्कॅनो. ठीक आहे. तर बेसिकली हे जे लेवाटोबी व्होल्कॅनो सिस्टीम जी आहे ना, तर याच्यामध्ये दोन प्रकारचे व्होल्कॅनो याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे त्यांना म्हणतात की मेल सिस्टीम आणि दुसरं आहे फिमेल सिस्टीम. हे मेल सिस्टीम काय असतं माहिती आहे का, या मेल सिस्टीमला म्हणतात लाकी लाकी. तेच रिप्रेझेंट करतं मेल व्हर्जन ऑफ व्होल्कॅनोज. आणि दुसरं आहे पेरुम्पुआन, PEREM पेरुम्पुआन, PUAN पेरुम्पुआन. तर बेसिकली हे काय रिप्रेझेंट करतं, फिमेल सिस्टीमला रिप्रेझेंट करत असतं. ठीक आहे. याचं जर लोकेशन बघितलं म्हणजे ओव्हरऑल जर समजा इंडोनेशियाचं जर लोकेशन बघितलं तर हे पॅसिफिक रिंग ऑफ फायर जे आहे ना, तर त्याच्यामध्ये जे काही सिस्टमिकली ऍक्टिव्ह रिजन्स किंवा झोन्स वगैरे असतील ना त्या ठिकाणी येतं. आता हे पॅसिफिक रिंग ऑफ फायर काय असतात माहिती का, पॅसिफिक ओशन मध्ये जे काही सिस्टमिकली किंवा व्होल्कॅनिक ऍक्टिव्ह रिजन्स वगैरे आहेत ना, तर त्या रिजन्सला काय म्हणतात की पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे काही व्होल्कॅनो आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काही इरप्शन्स वगैरे होत असताना, तर हे बेसिकली होण्याचं कारण काय की हे सबडक्शन झोन मध्ये असल्यामुळं अशा प्रकारच्या व्होल्कॅनोमध्ये इरप्शन्स वगैरे होत असतं. आता बेसिकली सबडक्शन झोन म्हणजे काय असतात माहितीये का, जर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर सबडक्शन झोन म्हणजे असं असतात, म्हणजे 3 टाइप्स ऑफ मुवमेंट वगैरे असतात. म्हणजे प्लेटच्या ज्यावेळेस आपण मुवमेंट स्टडी करतो ना, प्लेट्स मुवमेंट, तर आपल्याला 3 टाइपच्या मुवमेंट त्या ठिकाणी बघायला मिळतात. पहिली मुवमेंट असते, एक त्याला आपण डायव्हर्जंट मुवमेंट असं म्हणतो, दुसरी आपण त्याला म्हणतो कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज मुवमेंट आणि तिसरी असते ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री मुवमेंट. ही डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री मुवमेंट मध्ये असते ना, तर ह्या दोन ज्या प्लेट असतात ना, हे काय होत असतात, एकमेकांपासून डायव्हर्ज होत असतात. ठीक आहे. कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज ज्या असतात ना, ते एकमेकाकडे ह्या प्लेट बाउंड्रीज एक वगैरे असतात आणि ट्रान्सफॉर्म ज्या प्लेट बाउंड्रीज असतात ना, यांची मुवमेंट आहे ना, ही अपोजिट डायरेक्शनला वगैरे होत असते. त्याला काय म्हणतात, ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्रीज असं म्हणतात. आता ह्या सबडक्शन रिलेटेड व्होल्कॅनिझम किंवा हे जो फिनॉमिनॉन वगैरे आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काही व्होल्कॅनोज वगैरे आहेत पॅसिफिक रिंग ऑफ फायर, याच्यामध्ये काय होतं, सबडक्शन मुळे व्होल्कॅनोचं इरप्शन्स वगैरे होतं. बेसिकली हे कशामुळे होत असतात माहिती का, किंवा सबडक्शन झोन कशाला म्हणतात माहितीये का, की अशा प्रकारच्या व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये सबडक्शन मुळे म्हणजे एक टाइप ऑफ जी काही व्होल्कॅनिक प्लेट असते, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिफरंट टाइप्स ऑफ व्होल्कॅनिक प्लेट्स वगैरे असतात, तर ती काय होते माहितीये का, दुसऱ्या प्लेटच्या आतमध्ये जाते. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, सबडक्शन रिलेटेड व्होल्कॅनिझम असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही हे असेल म्हणजे व्होल्कॅनिझमचा जो काही फिनॉमिनन वगैरे असेल, तर हा बेसिकली जसं तुम्हाला सांगितलं, दोन ज्या प्लेट आहेत ना, एकमेकांच्या आतमध्ये जातात किंवा एक प्लेट जी आहे ही दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते. आता फॉर एक्झाम्पल आपण जर असं कन्सिडर केलं, ही ओशनिक प्लेट आहे आणि ही काय आहे की टेक्टॉनिक प्लेट वगैरे आहे. तर ओशनिक प्लेट काय होते माहितीये का, हे टेक्टॉनिक प्लेटच्या खाली जाते किंवा आयदर ही टेक्टॉनिक प्लेट जी आहे ही ओशनिक प्लेटच्या खाली जाते, तर त्याला काय म्हणतात, सबडक्शन रिलेटेड व्होल्कॅनिझम. आणि हा जो सबडक्शन रिलेटेड व्होल्कॅनिझमचा फिनॉमिनन, जसं आपण ब्रॉडर स्केलवर डिफरंट टाइप्स ऑफ प्लेट मुवमेंट जर बघितल्या, तर आपल्याला ह्या 3 पैकी कोणत्या फिनॉमिननमध्ये असोसिएटेड होतो, तर हा कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीचा जो काही फिनॉमिनन वगैरे आहे, तर त्या ठिकाणी हा फिनॉमिनन आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं माहितीये का, एक जी डेन्सर प्लेट वगैरे असते ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा
ओशनिक प्लेट ही डेन्सर प्लेट वगैरे आहे, तर ती डेन्स असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, जी काही टिक्टॉनिक किंवा कंटिनेंटल प्लेट वगैरे आहे ना, ठीक आहे, तर त्या प्लेटच्या खाली ती काय होते माहिती आहे का, त्याचं बिनीत ती सिंक होते किंवा बुडल्या जाते किंवा त्याच्या खाली जाते, त्यालाच काय म्हणतात माहिती आहे का, कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीज मुवमेंट असं म्हणतात किंवा सबडक्शन रिलेटेड व्हॉल्कॅनिझमचा फिनॉमिना जे आहे ना, तर हे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बेसिकली मी समजून सांगितलं की कशा पद्धतीनं अशा प्रकारचं जे काही सबडक्शनचं जी काही प्रोसेस वगैरे आहे ती कशा पद्धतीनं होते. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट आपल्याला फिनॉमिना जर बघितले तर बेसिकली हा जो व्होल्कॅनोचा टाईप आहे ना, लेकी लेकी व्होल्कॅनोचा टाईप, तर त्याला स्ट्रॅटो व्होल्कॅनो असं म्हणतात. ठीक आहे, स्ट्रॅटो व्होल्कॅनो म्हणजे काय की याला जर समजा दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हणलं तर कंपोजिट व्होल्कॅनो सुद्धा म्हणून सुद्धा याला नाव देण्यात आलेलं आहे. तर बेसिकली हे जे स्ट्रॅटो व्होल्कॅनो वगैरे असतात तर हे काय असतात म्हणजे काय, हे टॉल असतात साईजला, त्यानंतर त्यांचा जो काही टॉल आणि कोनिकल शेपमध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काही शेप आहे ना, तर हे कोनिकल शेपमध्ये असतात. म्हणजे तुम्ही डायग्राम जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येतं, एक तर हे टॉल आहेत आणि हे काय म्हणते का कोनिकल शेपमध्ये वगैरे आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये जर इरप्शन जर बघितलं ना, म्हणजे हे जे इरप्शन आपल्याला बघायला मिळतं ना, तर कम्पॅरेटिव्हली बाकीचे जे व्होल्कॅनोज असतात यांच्यामध्ये जे इरप्शन असतं तर त्याचं जर नेचर बघितलं तर ते काय असतं माहिती का, थिक व्होल्कॅनो असतात. म्हणजे थिक जो असतो ना तो मॅग्मा असतो, मॅग्माचं जे इरप्शन असतं हे थिक असतं. हे कशामुळे थिक असतं माहिती का, कारण यांची जी विस्कोसिटी जी असते ना, तर ही हाय विस्कोसिटीचं लिक्विड याच्यामध्ये असतं. आणि हाय विस्कोसिटी असण्याचं कारण काय की याच्यामध्ये सिलिकाचं जे काही प्रमाण आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की अशा प्रकारचे जे काही स्ट्रॅटो व्होल्कॅनो असतात तर यांना स्ट्रॅटो व्होल्कॅनो कशामुळे म्हणतात, कारण हे जे असतात ना हे याच्यामध्ये असलेलं जे काही मॅग्मा वगैरे ते ऑलरेडी यांचं काय नेचर हे थिक आहे किंवा हाय विस्कोसिटीचा मॅग्मा आहे. आणि याची जी हाय विस्कोसिटी कशामुळे आहे, कारण याच्यामध्ये सिलिकॉनचं पर्सेंटेज जे आहे ना, सिलिकाचं पर्सेंटेज, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे असल्यामुळे काय होतं माहितीये का, हा मॅग्माचं जे नेचर आहे ना हे थिक होतं. आणि हा थिक असल्यामुळे काय होतं माहितीये का, ज्यावेळेस याचं इरप्शन वगैरे होतं तर हे काय करतं माहिती आहे का, स्ट्रॅटा क्रिएट करतात किंवा लेयर्स वगैरे क्रिएट करतात. म्हणून अशा प्रकारच्या व्होल्कॅनोजला काय म्हणतात माहितीये का, स्ट्रॅटो व्होल्कॅनो किंवा कंपोजिट व्होल्कॅनो असं म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला की अशा प्रकारच्या व्होल्कॅनोना स्ट्रॅटो व्होल्कॅनो किंवा कंपोजिट व्होल्कॅनो कशामुळे म्हणतात. याचे जर अदर एक्झाम्पल बघितले वर्ल्ड मधले, इम्पॉर्टंट जर वर्ल्ड मधले एक्झाम्पल बघितले, जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जीसी लिओंगचा स्टडी करतो तर त्या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ व्होल्कॅनोचे जे प्रकार काही दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये हा जो स्ट्रॅटो व्होल्कॅनो आहे तर याचे जर प्रॉमिनंट एक्झाम्पल बघितले तर जपान मधलं माउंट फिजी जे आहे ना, फुजी, तर एक प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे. तसंच युएसए मधलं माउंट सेंट हेलेन्स हे सुद्धा एक प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे. आणि इटली मधलं माउंट विसिवस, तर हे सुद्धा काय आहे की एक प्रॉमिनंट एक्झाम्पल याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर याचे सिमिलर जर एक्झाम्पल बघितले म्हणजे स्ट्रॅटो व्होल्कॅनोचे, तर जपान मधलं माउंट फुजी आहे, त्यानंतर युएसए मधलं माउंट हेलेन्स आहे, आणि इटली मधलं जर बघितलं तर माउंट विसुवस हे इम्पॉर्टंट त्यामधलं जे व्होल्कॅनो आहे तर हा स्ट्रॅटो व्होल्कॅनोच्या आतमध्ये येतो. ठीक आहे, पॉसिबल प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन वगैरे बघितले, जसं मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचे जे काही न्यूजमध्ये असलेले इम्पॉर्टंट लोकेशन्स वगैरे त्याच्या त्याच्या रिलेटेड काय होतं, लोकेशन स्पेसिफिक जे क्वेश्चन्स वगैरे असतात ना ते जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने विचारले जातात. ठीक आहे, एक तर तुम्हाला हा लेवोटोबी लाकी व्होल्कॅनो हा रिसेंटली जो न्यूजमध्ये होता हा कोणत्या प्रोव्हिन्समध्ये आहे किंवा कोणत्या कंट्रीमध्ये हे विचारण्याची शक्यता वगैरे आहे, किंवा अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे की लेवोटोबी लाकी व्होल्कॅनो इज अ पार्ट ऑफ विच ऑफ द टेक्टोनिकली ऍक्टिव्ह रिजन. मग तुम्हाला त्या ठिकाणी अल्पाईन हिमालय बेल्ट म्हणा किंवा मिड अटलांटिक रिजन्स वगैरे म्हणा किंवा पॅसिफिक रिंग ऑफ फायर किंवा ईस्ट आफ्रिकन रिफ्ट सिस्टीम आहे, त्या ठिकाणी ते ऑप्शन्स वगैरे प्रोव्हाइड केले जातील. तर आपलं आन्सर करेक्ट काय असणार आहे, पॅसिफिक रिंग ऑफ फायर या ठिकाणी ते टेक्टोनिकली ऍक्टिव्ह रिजन्स मध्ये किंवा झोन मध्ये ते आढळतं. ठीक आहे, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तसं मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचे जे काही GS1चा जो आपला पार्ट आहे जिओग्राफीचा विथ रिस्पेक्ट टू द प्लेट मुवमेंट आणि व्होल्कॅनिझम, मी तुम्हाला प्लेट मुवमेंट सुद्धा सांगितली कशा पद्धतीनं प्लेट मुवमेंट हे व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीला कारणीभूत असतं. अशा प्रकारचे जे काही फ्रिक्वेंट क्वेश्चन्स वगैरे आहेत म्हणजे हे जे टॉपिक वगैरे आहेत की व्होल्कॅनिझम किंवा प्लेट मुवमेंट जी व्होल्कॅनिझमला कशा पद्धतीनं किंवा अर्थक्वेकला अलॉंग विथ व्होल्कॅनिझम आणि अर्थक्वेकला कशा पद्धतीने ती कारणीभूत असते, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, हे सबडक्शन रिलेटेड व्होल्कॅनिझम म्हणा किंवा ती जी कन्व्हर्जन बाउंड्रीची जी काही प्लेट मुवमेंट वगैरे आहे तर ती कशा पद्धतीनं अशा प्रकारचं जे काही व्होल्कॅनिझम मधलं जे काही लावा वगैरे ते इरप्ट होण्यासाठी ते कारणीभूत ठरतं, तर तुम्ही त्या ठिकाणी डायमेन्शन्स वगैरे प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे, जस्ट 1 मिनिट. नेक्स्ट आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे
की रिसेंटली जे दिल्ली हायकोर्टचे जज होते जस्टिस यशवंत वर्मा, तर यांच्या जो काही रेसिडेन्शियल बंगलो आहे त्या ठिकाणी फायर इरप्ट झाली. आणि ही फायर इरप्ट झाली ज्यावेळेस ही फायर म्हणजे ती विझवत होती, त्या ठिकाणी काय झालं की एका त्यांच्या स्टोअर रूम मध्ये त्या ठिकाणी पैसे जळाले त्या ठिकाणी सापडले. ठीक आहे. तर बेसिकली हा जो इश्यू आहे ना, तर हा ज्युडिशियलच्या रिलेटेड जो काही करप्शनचा इश्यू आहे तर त्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला बघायचा आहे. GS2 मध्ये आयदर GS2 मध्ये किंवा ऑप्शनलचा जो पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पेपर 1 मधला जो पार्ट बी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्युडिशियरी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये ॲटॉनॉमी म्हणा किंवा त्याचं जे काही ज्युडिशियरीच्या रिलेटेड इंडिपेंडन्स वगैरे तर ते आपण ह्या पर्स्पेक्टिव्हनं बघू शकतो. म्हणजे ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी आणि ज्युडिशियल इंडिपेंडन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा इश्यू आपण स्टडी वगैरे करू शकतो. तर याच्यामध्ये जे आपले इंडियाचे करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत संजीव खन्ना यांनी काय केलेलं आहे, ह्या रिस्पॉन्सच्या अगेन्स्ट एक कमिटी इन्स्टिट्यूट केली आहे. त्या कमिटीला काय म्हणतात, इन हाऊस इन्क्वायरी पॅनल. आणि ह्या इन्क्वायरी पॅनलमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 3 मेंबर इन्क्वायरी पॅनल इन्स्टिट्यूट केलेलं आहे की बेसिकली हे जे काही अलिगेशन्स वगैरे आहेत ना तर ते कशा पद्धतीनं म्हणजे एक्झॅक्टली ही केस काय ती अंडरस्टँड करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर हे जे दिल्ली हायकोर्टचे जस्टिस आहेत जस्टिस यशवंत वर्मा, तर यांचं जे काही वर्क आहे त्याच्या सुद्धा त्यांनी काय करणार आहे लिमिटेशन्स किंवा त्यांनी त्यांचे जे काम आहेत त्यांच्या कामापासून त्यांना विड्रॉल करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडियानी अशा प्रकारचे जे काही अलिगेशन्स वगैरे तर त्यांचं काय केलेलं आहे पब्लिक डिस्क्लोजर वगैरे केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जसं बघितलं आपल्याला GS2 मध्ये आणि ऑप्शनल मध्ये सुद्धा आपण हा विषय कनेक्ट करू शकतो. तर बेसिकली ज्युडिशियरी जी आहे ना की ही एका म्हणजे डेलिकेट बॅलन्सवर उभारलेली आहे. म्हणजे एका साईडला काय आहे की जजेसची किंवा ज्युडिशियरीची अकाउंटेबिलिटी आहे आणि दुसऱ्या साईडला काय आहे की जजेसचं किंवा ज्युडिशियरीचं इंडिपेंडन्स वगैरे आहे. इंडिपेंडन्सचा अर्थ काय होतो माहितीये का की फ्री फ्रॉम एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. आता याच्यामध्ये ज्यावेळेस नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनच्या रिलेटेड ज्यावेळेस हे बिल पार्लमेंटमध्ये आलं होतं तर ज्युडिशियरीचा याच्यामध्ये फिअर काय होता की ज्युडिशियरीच्या अपॉइंटमेंटमध्ये एक्झिक्युटिव्हचं जे काही इन्व्हॉल्वमेंट वगैरे तर ते याच्यामध्ये वाढतं. आणि हे इन्व्हॉल्वमेंट वाढल्यामुळे काय होईल माहितीये का, एक्झिक्युटिव्ह आपल्या जे काही लाईकली कॅन्डिडेट्स वगैरे असतील तर ते याच्यामध्ये प्रमोट करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. तर ह्यामुळे काय होतं माहिती का, ज्युडिशियरीचं इंडिपेंडन्स जे आहे ना अशा गोष्टीमुळे ते म्हणजे धोक्यामध्ये येण्याची शक्यता वगैरे असते. आणि हे इंडिपेंडन्स ज्यावेळेस धोक्यामध्ये येतं त्यावेळेस काय होतं की ज्युडिशियरीचं जे काही अकाउंटेबिलिटी आहे विथ रिस्पेक्ट टू द जस्टिस डिलिव्हरी, म्हणजे जे काही फेअरनेस वगैरे आहे किंवा इक्विटी वगैरे जस्टिसमध्ये तर ही याच्यामध्ये अफेक्ट होते असं त्यांचं म्हणणं वगैरे आहे. अशा प्रकारच्या ज्या केसेस वगैरे आहेत ना तर ह्या केसेसमधनं पुन्हा एकदा काय रिप्रेझेंट करतं माहिती का, ज्युडिशियरीमध्ये जे काही करप्शनचा इश्यू वगैरे आहे किंवा अपॉइंटमेंट रिलेटेड म्हणजे सध्या ज्युडिशियरीचे अपॉइंटमेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोलेजियम सिस्टीमनुसार अपॉइंटमेंट वगैरे होते. आणि ज्यावेळेस जजेस अशा प्रकारचे आर्ग्युमेंट वगैरे देतात म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनला अपोज करण्यासाठी ज्यावेळेस आर्ग्युमेंट वगैरे देतात तर ते काय म्हणतात की कोलेजियम सिस्टीम का बेटर आहे, कारण याच्यामधनं जजेस त्या ठिकाणी निवडू शकतील, त्यांचं जे काही अकाउंटेबिलिटी आहे इंडिपेंडन्स आहे तर ते त्याच्यामधनं अबाधित राहतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की ही सिस्टीम जी ही करप्शन फ्री वगैरे आहे. तर बेसिकली याच्यामध्ये जर ड्रॉबॅक जर बघितला आपण किंवा लूपहोल जर बघितला ना तर कोलेजियम सिस्टीम ही म्हणजे फुल प्रूफ सिस्टीम नाहीये, कारण याच्यामधनं जे काही करप्शनचे इश्यू वगैरे आहेत ना हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. किंवा अशा प्रकारचे जे काही केसेस ज्यावेळेस समोर वगैरे येतात तर त्यावेळेस आपल्याला हे केसेस त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात की कोलेजियम सिस्टीम मध्ये रिफॉर्म किंवा ट्रान्सफॉर्म करण्याची गरज वगैरे आहे. म्हणजे जो काही क्रिटिसिझम वगैरे आहे म्हणजे बेसिकली नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनच्या रिलेटेड क्रिटिसिझम वगैरे असेल किंवा कोलेजियम सिस्टमचे जे काही ड्रॉबॅक्स वगैरे असतील तर ते ह्या पर्स्पेक्टिव्ह आपण बघू वगैरे शकतो. ठीक आहे. त्यानंतर जे काही पास्ट प्रॅक्टिसेस वगैरे होत्या जसं की ओल्ड मेथडमध्ये काय केलं जायचं की अशा प्रकारची केसेस समोर आल्यानंतर त्या जजेसचं काय करायचं जायचं, हे ट्रान्सफर वगैरे केलं जायचं. तर बेसिकली हे जे ट्रान्सफर वगैरे आहे ना तर हे एक ॲडिक्वेट मेकॅनिझम नाहीये. म्हणजे अशा प्रकारचे जे काही अलिगेशन्स वगैरे आहेत सिरियस अलिगेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर त्यामुळं अलाहाबाद हायकोर्टचं जे काही बार असोसिएशन वगैरे आहे त्यांनी काय केलं होतं, अशा प्रकारच्या ट्रान्सफरच्या विरोधात त्यांनी प्रोटेस्ट वगैरे केलं होतं. ठीक आहे. तर हे प्रोटेस्ट केल्यामुळे इंडियाचे जे काही चीफ जस्टिस वगैरे आहेत तर त्यांनी म्हणजे जे काही अलिगेशन्स वगैरे आहेत विथ रिस्पेक्ट टू द जस्टिस यशवंत वर्मा तर त्यांच्या अलिगेशनच्या रिलेटेड त्यांनी ते पब्लिक डिस्क्लोजर केलेलं आहे. त्यानंतर 3 मेंबर इन हाऊस इन्क्वायरी पॅनल सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि ट्रान्सफर न करता त्यांना काय केलेलं आहे, त्यांच्या ज्युडिशियल वर्कपासून किंवा ड्युटीपासून त्यांना विड्रॉल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बेसिकली हा जो अप्रोच आहे ना तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जसं लिडरशिपचा इम्पॉर्टंट रोल कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो तर तो सुद्धा आपण ज्युडिशियरीमध्ये CJI खन्नाचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून एक नवीन प्रेसिडेंट त्यांनी कशा पद्धतीनं सेट केला, लिडरशिप कशा पद्धतीनं इम्पॉर्टंट रोल प्ले करते, जे काही ज्युडिशियरीचं जे काही फंक्शन वगैरे आहे किंवा
पॉझिटिव्ह इन्स्टिट्यूशनल कल्चर जे ज्युडिशरीमध्ये ते इम्पार्ट करण्यासाठी, तर त्यावेळी सुद्धा आपण काय करू शकतो की जस्टिस खन्नाचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर क्वेश्चन वगैरे बघितला तर काही क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे की जसा हा तुम्हाला क्वेश्चन म्हणजे टॉपिक सांगितला ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी आणि इम्पार्शियलिटीच्या रिलेटेड हे आर्टिकल वगैरे आहे किंवा इंडिपेंडन्सच्या रिलेटेड आर्टिकल वगैरे आहे, तर त्या पद्धतीने क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. हाऊ ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी मस्ट गो हँड इन हँड विथ ज्युडिशियल इंडिपेंडन्स. म्हणजे काय की एकतर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी सुद्धा पाहिजे आणि ज्युडिशियल इंडिपेंडन्स सुद्धा पाहिजे. विदाउट दीज टू व्हॅल्यू ज्युडिशरी कॅन नॉट फंक्शन इंडिपेंडेंटली किंवा इक्वली किंवा जस्टिस त्यांचं जे ते इफेक्टिव्हली ते डिलिव्हर करू शकत नाहीत असं या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. डिस्कस दिस स्टेटमेंट इन कंटेक्स्ट ऑफ रिसेंट इन हाऊस इन्क्वायरी स्टेटमेंट और इनिशिएटेड बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ म्हणजे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या स्टेटमेंटमध्ये म्हणजे अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट वगैरे हे रिसेंटचे कंटेक्स्ट असतील किंवा इन्सिडेंट्स वगैरे असतील तर त्या पर्स्पेक्टिव्हने डिस्कस करा या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करू शकता, ज्या केस स्टडीज वगैरे आहेत आणि कशा पद्धतीने इफेक्टिव्हली त्यांनी जे काही म्हणजे ओल्ड प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने होत्या किंवा नवीन प्रॅक्टिसमध्ये कशा पद्धतीने ते मॅटर हँडल वगैरे करण्यात आला, तर तुम्ही काय करू शकता ते एक्झाम्पल वगैरे प्रोव्हाइड करू शकता. किंवा दुसऱ्या प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी मी रीड करून दाखवतो. जजेस आर एक्सपेक्टेड टू अडेअर टू द हायेस्ट एथिकल स्टँडर्ड बोथ विदिन अँड आउटसाइड द कोर्टरूम. डिस्कस दिस इन कंटेक्स्ट ऑफ रिसेंट कॉन्ट्रोवर्सी सराउंडिंग द ज्युडिशियल कंडक्ट. तर इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा म्हणजे की कशा पद्धतीनं जजेसला जे काही हायेस्ट इथिकल स्टँडर्ड्स वगैरे आहेत, एकतर काय की कोर्टमध्ये सुद्धा आणि आउटसाइड द कोर्टरूम सुद्धा ते कशा पद्धतीने त्यांना स्टिक्स राहण्याची गरज आहे, जेणेकरून जे काही त्यांचं जस्टिस डिलिव्हरी वगैरे असेल ते इफेक्टिव्हली पद्धतीने करू शकतील. तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट आर्टिकल आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की विकसित भारत साथी, म्हणजे अशा प्रकारचे जे काही आर्टिकल्स वगैरे असतील ना, तर हे एस साठी खूप चांगल्या प्रकारचं जे काही फॉर्डर मटेरियल आहे ना, तर ते इफेक्टिव्हली प्रोव्हाइड वगैरे करू शकतात. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये समजून सांगण्यासारखं असं काही नाहीये. तर ऑथरने याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस भारताला 2047 पर्यंत विकसित भारताचं जे काही ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल वगैरे आहे ना, टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री, तर हे अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला हे दोन फ्रंटवर अचीव्ह करण्याची गरज आहे. म्हणजे फक्त युनिलॅटरल पाथ अचीव्ह करून किंवा एखाद्या पर्टिक्युलर पाथ न जाता की आपल्याला काय करण्याची गरज आहे, दोन पाथवर अचीव्ह करण्याची गरज आहे. एक तर काय की डेव्हलपमेंट किंवा ग्रोथच्या पर्स्पेक्टिव्हनं हा जो इनिशिएटिव्ह असणार आहे तो, आणि दुसरी गोष्ट काय की एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं. डेव्हलपमेंट किंवा ग्रोथच्या पर्स्पेक्टिव्हनं त्यांचं असं म्हणणं आहे की भारताला 2047 पर्यंत काय करायचं, टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री अचीव्ह जर करायचं असेल तर याच्यामध्ये इकॉनॉमिकच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील किंवा डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इनिशिएटिव्ह असतील ते सुद्धा घेण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट काय की एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिशन सुद्धा अचीव्ह करायचं आहे. तर हे जर दोन्ही गोष्टी आपण जर समजा इंटिग्रेट जर केल्या तर इंडियाचं जे काही गोल आहे 2047 पर्यंत टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री किंवा विकसित भारत, तर हा जो पाथ आहे ना इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा पाथ, तर हा कशापासून जातो माहिती आहे का, तर हा पाथ जातो ग्रीन पाथ किंवा एन्व्हायरमेंटच्या मधनं जातो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करत असताना एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा तशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, असं ऑथरचं याच्यामध्ये म्हणणं आहे. ठीक आहे. तर बेसिकली यांनी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जर समजा म्हणजे फक्त आपली जी ग्रोथ वगैरे आहे तर ही ग्रीन ग्रोथ जर नसेल किंवा सस्टेनेबिलिटीला किंवा एन्व्हायरमेंटला जर पकडून जर ग्रोथ वगैरे नसेल ना, तर त्याच्या जे काही लॉसेस वगैरे येतात ते कशा पद्धतीने होऊ शकतात हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जीडीपीच्या पर्स्पेक्टिव्हने समजा जर आपण फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर जर फोकस वगैरे केला आणि एन्व्हायरमेंटलच्या कन्सर्न जे काही जे त्यांना जर आपण स्किप वगैरे केलं जर किंवा निग्लेक्ट वगैरे केलं तर याच्यामुळं अराउंड 2.8% जे काही जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, कशामुळं ऍग्रिकल्चरचे जे काही क्रॉप लॉसेस वगैरे तर त्याच्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळते. सिमिलरली ज्यावेळेस आपण एन्व्हायरमेंटचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा एन्व्हायरमेंटल जो काही कन्सर्न्स वगैरे त्याला निग्लेक्ट वगैरे करू तर ह्या जीडीपी लॉसेस बरोबर जे काही हीट वेव्ह याच्यामुळे वाढणार आहे किंवा क्लायमेट चेंजमुळे जे काही इम्पॅक्ट वगैरे होणार आहेत तर याच्यामुळे सुद्धा काय होईल की लेबरची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे तो ऑटोमॅटिकली याच्यामधून कमी होते. सिमिलरली जे काही फ्युएल आपण याच्यामध्ये वापरणार फॉसिल फ्युएल वगैरे तर तेवढं सफिशियंट फॉसिल फ्युएलचे रिझर्व्ह जे तर इंडियामध्ये प्रेझेंट नाहीत. ऑब्व्हियसली आपण काय करणार आहोत, दुसऱ्या कंट्रीज मधनं ते इम्पोर्ट वगैरे करणार आहोत. तर अशा प्रकारचं जे काही इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला अचीव्ह वगैरे करायची आहे म्हणजे अराउंड
जोपर्यंत आपण 7 ते 8% पुढे इकॉनॉमिक ग्रोथ कंटिन्युअसली अचीव्ह वगैरे करत नाही, तोपर्यंत आपलं जे ड्रीम आहे 2047 पर्यंत ते आपण ते अचीव्ह करू शकत नाही. तर अशा एवढ्या प्रकारचे जे काही इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे आहे, म्हणजे कंटिन्युअसली 8% और अबव, तर ती अचीव्ह करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉसिल फ्युलचं इम्पोर्ट सुद्धा करावं लागेल. तर बेसिकली जर आपण इकॉनॉमिक ग्रोथ अचीव्ह केली नाही, तर त्याचा जीडीपी होणारा निगेटिव्ह परिणाम, सिमिलरली जे काही कॉन्सिक्वेन्सेस वगैरे आहेत क्लायमेट चेंजमुळे होणारे, म्हणजे लेबरची प्रोडक्टिव्हिटी कमी होणं, त्यानंतर जे काही इम्पोर्ट वगैरे आहे, म्हणजे फॉसिल फ्युलचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट जे वगैरे होतं, तर अशा पद्धतीनं जीडीपीची ग्रोथ जी आहे ना, ती डेव्हलपमेंट टार्गेटला कशा पद्धतीने इम्पॅक्ट करते हे आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे काही इन्व्हेस्टमेंटचे मॉडेल्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल असे कोणकोणते इम्पॉर्टंट सेक्टर्स वगैरे आहेत, तर ते सेक्टरल ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केलेले आहेत, किंवा लॉंग टर्म ट्रान्झिशन वगैरे आपण कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी यूज वगैरे करू शकतो, किंवा जे गोल्स वगैरे आहेत शॉर्ट टर्म गोल 2030 पर्यंत ते कशा पद्धतीने अचीव्ह वगैरे करू शकतो, तर इथे त्या पद्धतीने डाटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. किंवा सोशो इकॉनॉमिक इन्क्लुजन करण्यासाठी असे कोणकोणते इम्पॉर्टंट सेक्टर्स वगैरे आहेत, किंवा कोणकोणते इम्पॉर्टंट इंटरव्हेन्शन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किल, म्हणजे जे काही वर्कफोर्स आहे विथ रिस्पेक्ट टू द ग्रीन जॉब्स वगैरे, तर त्या वर्करचं कशा पद्धतीनं स्किलिंग किंवा अपस्किलिंग करणं हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सिमिलरली ज्या काही सपोर्टिव्ह इन्क्लुजन आणि सस्टेनेबल लाईव्हलीहुड प्रोग्राम्स वगैरे, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये सोशो इकॉनॉमिक इन्क्लुजन करण्यासाठी अशा पद्धतीनं सेक्टोरल रिफॉर्म्स त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. शेवटी इथं आर्टिकलमध्ये काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा काय करू शकता, अशा प्रकारचे जे काही केस स्टडीज वगैरे त्या डायरेक्टली आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स वगैरे असतात ना, किंवा अशा प्रकारचे जे काही आर्टिकल्स वगैरे असतात ना, तर हे काय करतं माहिती आहे का, की डायरेक्टली फॉर्डर मटेरियल प्रोव्हाइड करत असतं एसेसाठी. ठीक आहे. म्हणजे जे काही डेव्हलपमेंटच्या रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह वगैरे असतील, किंवा इंडियाच्या ग्रोथच्या रिलेटेड जे काही फ्युचर स्ट्रॅटेजीज वगैरे असतील, तर तुम्ही वे फॉरवर्ड म्हणून या आर्टिकलमध्ये देण्यात आलेलं जे काही डेटा वगैरे आहे, किंवा लॉंग टर्म ट्रान्झिशन स्ट्रॅटेजी असेल, किंवा कोणकोणत्या सेक्टर्समध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहे फ्युचरमध्ये, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वगैरे करू, किंवा सोशो इकॉनॉमिक इन्क्लुजन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने इंटरव्हेन्शन वगैरे करू शकतो. आणि फायनली पॉलिसी रिकमेंडेशन मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, सिनेरिओ बेस्ड स्ट्रॅटेजी वगैरे असेल, ठीक आहे, किंवा कोलॅबोरेशन विथ इनोव्हेशन वगैरे असेल, किंवा होलिस्टिक प्लॅनिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर ही 3 अप्रोच तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंग मध्ये प्रोव्हाइड करू शकता. एकतर काय की सिनेरिओ बेस्ड स्ट्रॅटेजी, दुसरा आहे कोलॅबोरेशन फॉर इनोव्हेशन, आणि तिसरा आहे होलिस्टिक प्लॅनिंग. ठीक आहे. तर वे फॉरवर्ड तुम्ही अशा पद्धतीनं आन्सर मध्ये प्रोव्हाइड करू शकता. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर क्वेश्चन वगैरे बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, एसी साठी हा फॉर्डर मटेरियल वगैरे आहे, म्हणजे ज्यावेळेस सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं आपण बॅलन्स करू शकतो विथ रिस्पेक्ट टू द टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन किंवा क्लायमेट जस्टिस, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, म्हणजे ज्यावेळेस टेक्नॉलॉजीचा, क्लायमेट जस्टिसचा आणि इनोव्हेशनचा ज्यावेळेस एसे तुम्हाला लिहायचा असेल, किंवा त्या ठिकाणी डायमेन्शन्स प्रोव्हाइड करायचे असेल, तर तुम्ही आर्टिकल मधला हा जो डेटा आहे, किंवा एक्झाम्पल्स आहे, किंवा केस स्टडीज आहेत ना, तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी यूज वगैरे करू शकता. किंवा सिमिलरली मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन वगैरे बघितले, तर अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. ग्रीन ग्रोथ इज नॉट जस्ट अन एन्व्हायरमेंटल इम्पेरेटिव्ह बट अ स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ना, तर अशा पद्धतीने डिस्कस दिस स्टेटमेंट इन कंटेक्स्ट ऑफ इंडियाज गोल ऑफ विकसित भारत बाय 2047 अँड नेट झिरो इमिशन बाय 2070. म्हणजे इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्ह, इकॉनॉमीमध्ये जो आपल्याला एन्व्हायरमेंटचा जो पार्ट आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्ह अशा प्रकारचे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. किंवा द पाथ टू नेट झिरो इमिशन कॅन नॉट बी आयसोलेटेड फ्रॉम इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर अँड एनर्जी प्लॅनिंग. मग त्यावेळेस सुद्धा की अशा प्रकारच्या स्टेटमेंटला एक्झामाइन करा. इंडिया कॅन इंटिग्रेट क्लायमेट गोल इन टू द कोर डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, म्हणजे कशा पद्धतीनं इंडिया जे काही क्लायमेट गोल्स वगैरे तर डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी मध्ये कशा पद्धतीने ते इंटिग्रेट करू शकतं, किंवा हँड इन हँड ते कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटल गोल जे ते अचीव्ह करू शकतं. तर तुम्ही काय करू शकता, हे जे डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले, तर ते यूज वगैरे करू शकता. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकलचा कंटेक्स्ट, त्याच्यानंतर त्याचा सिलेबस रिलेटेड रिलेव्हन्स आणि सिंपल भाषेमध्ये त्याचं जे एक्सप्लेनेशन वगैरे आहे, हे तुम्हाला जर आवडलं असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यानंतर ह्या जी PDF आहे या आर्टिकलची, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल. टेलिग्राम चॅनलची जी काही जॉईनिंग लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली असेल. थँक्यू सो मच.